खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरातील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाविरोधात तसेच स्थानिक युवकांना नोकरीत प्राधान्य न देता बाहेरील कामगारांना संधी दिल्या जात असल्याच्या आरोपावरून खेड शिवसेना व युवा सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र उर्फ बापू आंबरे आणि युवा सेना खेड तालुका प्रमुख सूरज रेवणे यांनी कंपनी व्यवस्थापनावरती जोरदार टीका केली आहे। स्थानिक युवकांवरती सातत्याने अन्याय होत असून रोजगाराच्या संधीपासून त्यांना दूर ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे। कंपनीने तात्काळ स्थानिकांना रोजगाराला प्राधान्य द्यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा थेट इशारा यावेळी देण्यात आलाय। की आपल्या इथे गेले 20-25 वर्षापूर्वी एस्टॅब्लिश झालेली कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर, या हिंदुस्तान युनिलिव्हरच्या माध्यमातून 25-30 वर्षापूर्वी इथल्या स्थानिकांना प्राधान्य देऊन ही कंपनी चालू झाली। त्यावेळेस तिचं नाव वाशिष्ठी डिटर्जंट लिमिटेड असं होतं। आता ती हिंदुस्तान युनिलिव्हर अशा पद्धतीचं तिचं नामकरण झालेलं आहे। आणि गेल्या 4-5 महिन्यापासून या कंपनीमध्ये भरती चालू आहे। जी भरती चालू आहे ती भरती अशा प्रकारची आहे की ITI होल्डर, टर्नर फिटर, इलेक्ट्रिशियन, AOCP, MMCP अशा पद्धतीची मुलं आणि मुली हे ते गेले 4 ते 5 महिने भरती करत आहेत। परंतु ही भरती करत असताना स्थानिकांना कोणालाही विश्वासात न घेता किंबहुना स्थानिक लोकांचा त्यामध्ये विचारच केला गेला नाही। जी भरती झाली ती स्थानिक म्हणून 130 लोकांची भरती झाली असं कंपनी सांगते, पण त्या 130 लोकांमध्ये जिथे युनियनचे प्रभारी कामगार काम म्हणून करतायत त्यांच्या भागातीलच ही भरती झाली। ना आवाशीतील भरती झाली, ना इथल्या पंचक्रोशीतील भरती झाली, ना खेड तालुक्यातील काही लोक मुलांना घेण्यात आले। तशाच पद्धतीची भरती आताही 130 मुलांची भरती जवळजवळ होणार आहे अशी अंदाजे माहिती आम्हाला मिळालेली आहे। आणि या माहितीनुसार आम्हाला असं समजतंय की ही जी भरती आहे ती भरती सिल्वासा, बँगलोर आणि आल्मी म्हणजे कर्नाटकाच्या माध्यमातून तिकडच्या मुलांना बोलवून ही भरती आज त्यांची ती प्रोसेस चालू करण्यात आलेली आहे। या संदर्भात आम्ही राज्याचे नेते आदरणीय रामदासभाई कदम, राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांच्या समवेत काल चर्चा झाली। आणि मग चर्चेच्या माध्यमातून दादाने असं सांगितलं की जर स्थानिकांना डावलण्यात येत असेल तर कुठल्याही कंपनीची हयगय केली जाणार नाही। त्यांना जी शिकलेली मुलं किंवा त्यांना जी ॲबिलिटीची मुलं आम्ही देऊ शकतो ती आमच्याकडे असताना पण ही बाहेरची मुलं ते इथं घेऊन का येत आहेत किंबहुना का ती भरती केली जाते, या संदर्भात शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय अण्णा असतील यांच्या नेतृत्वाखाली इथं आम्ही शिवसेने स्टाईलने त्यांना उत्तर देऊ। परंतु चाललेली जी काही तानाशाही आहे हिंदुस्तान युनिलिव्हरची ती मात्र बंद केल्याशिवाय आता गप्प बसणार नाही हा इशारा आम्ही या माध्यमातून देत आहोत। कारण गेले अनेक दिवस हिंदुस्तान युनिलिव्हर ही पंचक्रोशीसाठी सुद्धा कोणतंही काम करण्यामध्ये कधी कुठलाही पुढाकार घेतलेला नाही आहे। फक्त आम्हीच काहीतरी करतोय असा आविर्भाव दाखवून इथल्या स्थानिकांना डावलण्याचं काम मात्र ते प्रामुख्याने करत आहेत। परंतु यापुढे ही गोष्ट इथले शिवसैनिक म्हणून आम्ही दादांच्या आणि भाईंच्या मार्गदर्शनाने खपवून घेणार नाही हा इशारा आम्ही त्यांना आता देत आहोत। पालकमंत्री महोदयांच्या निदर्शनामध्ये आम्ही ही गोष्ट आणून देणार आहोत, त्यांच्याशी आम्ही त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। आम्ही तुर्तास काल दादांजवळ चर्चा केलेली आहे आणि दादांच्या माध्यमातून आजची ही आम्ही या कंपनीला इशारा देण्यासाठी प्रेस घेतलेली आहे की जर त्यांनी आमची दखल घेतली नाही तर बाहेरची भरलेला एकही कामगार आम्ही आतमध्ये येऊन देणार नाही, किंबहुना असलेल्या सगळ्या बसेस थांबवण्यात येतील। कंपनीला आमचा विचार करावा लागेल। कंपनीला शिवसेनेच्या माध्यमातून इथं आम्ही देणारी लिस्ट दादांच्या माध्यमातून
भाईंच्या माध्यमातून, पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही दिलेली लिस्ट याचा प्राधान्याने विचार करावा लागेल आणि त्यानंतरच त्याच्यावरती तोडगा निघेल. अशा पद्धतीचं शांत पण कंपनीला आमच्या स्थानिकांचा विचार करणारा आंदोलन आमचं असेल. आपल्याला बोलवण्यामागील कारण असं की हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड लोटे या कंपनीमधील काही महिन्यांपासून जी नोकर भरती चालू आहे, ती नोकर भरती चालू असताना कुठल्याही स्थानिकांना विश्वासात न घेता कुठच्याही या पंचक्रोशीतील असू दे या खेड तालुक्यातील असू दे कुठल्याही स्थानिक मुलांना रोजगार न देता बाहेरील खेड तालुक्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील किंबहुना महाराष्ट्राबाहेरील मुलांना आणून इथे नोकर भरती केली जाते. परंतु ही नोकर भरती करत असताना जे काही इथले स्थानिक जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी ह्या इंडस्ट्रीमध्ये ह्या कंपन्या येत असून परंतु आल्याच्या नंतर इथली स्थानिकांची व्याख्या पूर्णपणे ती लिखित स्वरूपात आम्हाला दिली होती, ती पूर्णपणे त्यांना दुजोरा देऊन भविष्यात आता ज्या बेरोजगारांसाठी ज्या मुलांसाठी जी मुलं आता AOCP आहेत, MMCP आहेत, ITI आहेत, MSc आहेत, BSc आहेत, अशी जी बेरोजगार मुलं आहेत त्या मुलांना रोजगार उपलब्ध होण्याची संधी उपलब्ध असताना ही कंपनी आम्हाला कोणत्याही पद्धतीचा विश्वासात न घेता भरती प्रक्रिया चालू आहे. आम्ही हा विषय राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगीदादा कदम, शिवसेनेचे नेते माननीय आमचे माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम या दोघांच्या कानावरती घालून आजची पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केली होती. परंतु उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांच्याही कानावरती हा विषय घालून भविष्यात हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीमध्ये जी भरती प्रक्रिया चालू राहील ती स्थानिकांना विश्वासात घेऊनच ही भरती प्रक्रिया त्यांना चालू करावी लागेल. त्यासाठी आम्ही शिवसेना स्टाईलने जे काय करावं लागेल, जे आंदोलन छेडावं लागेल त्यासाठी आम्ही सर्व खेड तालुक्यातील शिवसेना, युवासेना, सर्व पदाधिकारी, स्थानिक इथले जे सगळे आपले बांधव आहेत सगळ्यांना एकत्रित करून भविष्यात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यासाठी आज आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे.